नमस्कार, मी अंकुश कुराडे। मी आता विक्रोळी पूर्व या ठिकाणी आहे आणि हा अजमेराचा प्रोजेक्ट चालू आहे। हा विक्रोळीचा ब्रिज आहे, रेल्वे स्टेशनकडे जाणारा कन्नमोहन नगर ब्रिज आहे हा, किंवा विक्रोळीचा ब्रिज आहे। त्या विक्रोळीच्या ब्रिजच्या बाजूलाच हा अजमेराचा एक प्रोजेक्ट चालू आहे। आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला। एक 5-6-7 तारखेला जो मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि भरपूर ठिकाणी माती वाहून जाण्याचा प्रकार झाला, त्यातलाच हा एक प्रकार आहे। तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी त्यांची पायलिंग केलेली होती, ती पायलिंग पूर्ण उखडली गेलेली आहे। आणि बाजूचा जो रोड आहे त्या बाजूने एक रोड जातो आहे, त्या रोडच्या जमिनीखालची संपूर्ण माती ही या खड्ड्यात आलेली आहे। ह्या अजमेरा बिल्डरने जो बांधलेला खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये ही माती आलेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता ही माती दिसते, पायलिंगसुद्धा पडलेली आहे। त्या ठिकाणी जे त्या लोकांनी जे हे केलेली पायलिंगसाठी जे त्या लोकांनी कॉलम किंवा जे हे बोर उभे केलेले ते बोरसुद्धा वाकडे झालेले पडले। तर तिकडची सगळी माती जी आहे ना ही खाली ह्या खड्ड्यामध्ये आलेली आहे। आता त्याच्यामुळे त्याच्या बाजूला जो रोड चाललेला आहे त्या रोडच्या खालची जमिनीखालची माती वाहून गेलेली आहे। आणि तो रोड आता वरती फक्त तुम्हाला तो रोड दिसतोय, पण त्या रोडच्या खाली माती सगळी वाहून गेल्यामुळे त्या ठिकाणी खड्डा पडणार भविष्यामध्ये आणि तो रोड ढासळू शकतो किंवा खड्डा पडून त्यात वाहन पडून एखादी जीवितहानी होऊ शकते। तर माझी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे मॅडम किंवा मुंबईच्या ज्या महापौर आहेत रितू तावडे मॅडम यांना विनंती आहे की हा जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती जो अजमेराचा प्रोजेक्ट चालू आहे विक्रोळी ईस्टला कन्नमोहन नगरमध्ये जो चालू आहे गोदरेजच्या इथून, हा सिग्नल आहे ब्रिज खालचा। तर या ब्रिजच्या खालच्या बाजूला जो प्रोजेक्ट आहे तर या प्रोजेक्टची त्वरित चौकशी करण्यात यावी आणि भविष्यात काही मोठा अपघात होण्यात त्याच्या आधी काळजी घेऊन ह्याच्यावरती या बिल्डरवरती कारवाई करावी किंवा ह्याची चौकशी करण्यात यावी। तुम्ही बघू शकता इतक्या मोठ्या प्रमाणात ही माती आलेली आहे। हा पूर्ण खड्डा पहिला एम्प्टी खड्डा होता, मध्ये एक वादळ आलं, त्या वादळामध्ये त्यांचे पत्रेसुद्धा तुम्ही बघू शकता तुटलेले आहेत। आणि ज्या पायलिंग मारले त्या पायलिंगमध्ये तुम्ही पाहू शकता की माती आलेली आहे। ज्याप्रमाणे भांडूपला जे मी सांगितलं, भांडूपलासुद्धा तशा पद्धतीने होऊ शकतं, त्या पद्धतीचाच प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। पाणी आलेलं आहे, रोडच्या इथलं पाणी खाली आलेलं आहे जमिनीत आणि सगळी माती त्या लोकांनी त्या खड्ड्यात गेल्यामुळे रोडच्या खाली पोकळी निर्माण झालेली आहे। तर माझी महाराष्ट्र शासन देवेंद्र फडणवीस, महापौर रितू तावडे तसेच अश्विनी भिडे मॅडम, बिल्डिंग प्रपोजर जे डिपार्टमेंट आहे त्यांना विनंती आहे की त्वरित या प्रोजेक्टची चौकशी करण्यात यावी। इथे अधिकारी वर्ग पाठवून नक्की भविष्यामध्ये एखादा अपघात घडू नये म्हणून तुम्ही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे। तर लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही माणसं पाठवा। हा नाला आहे, तुम्ही बघू शकता नाल्याच्या खालूनसुद्धा किंवा पाणी झिरपून जाऊ शकते आणि मोठा अपघात होऊ शकतो, भविष्यात खूप मोठा अपघात होऊ शकतो। तर माझी शासनाला विनंती आहे की या प्रोजेक्टची किंवा झालेल्या प्रकाराची त्वरित योग्य ती कारवाई करावी आणि संबंधित बिल्डरवरती जर गुन्हा नोंद होत असेल तर गुन्हा नोंद करावा आणि भविष्यात घडणाऱ्या अपघाताची काळजी घेऊन हा प्रोजेक्टला त्वरित स्टॉप ऑर्डर किंवा थांबवावं, काय ते करा, पण भविष्यात काय ते होईल हे समजून जा।